लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ना, पाऊस झाला आहे बघा आमच्याकडं आणि एकदम हिरवगार वातावरण झाले. तर मी वहिनीला म्हणलं खिचडी करा, म्हणून आज खिचडीचा ताव आहे आमच्याकडं आणि खिचडी करणार आहे वहिनी. मी तुम्हाला रेसिपी पण दाखवतो आणि खिचडी पण सांगतो कशी झाली ती. आणि आधी तुम्ही व्ह्यू बघा, सगळं हिरवगार झाले मस्त उगं. मी वरनं पण जाऊन दाखवतो तुम्हाला, गच्चीवरून जाऊन. हे बघा, आणि जस्ट आता आलो आहे बघा, मी बॅग ते ठेवली आणि मग आता व्हिडिओ काढायला. ते बघा कसलं हिरवगार झाले सगळं. मी दाखवतो तुम्हाला आता करायची आम्हाला खिचडी खायची. आणि हे आमच्या घरापुढचं झाड, ते बघा कसले हिरवेगार झाले ते एकदम. हे मोठं झाड आहे आमच्याकडचं, सगळ्यात मोठं घरापुढचं. चला मग दाखवतो आता तुम्हाला, मी रेसिपी पण सांगतो आणि दाखवतो मी तुम्हाला आता खिचडी कसं करतो आम्ही. आणि हे बघा बहिणी, हे करणार आहेत आज आपल्यासाठी खिचडी. मी सांगतो तुम्हाला कोणतं कोणतं सामान घेतलं आहे आम्ही. साधंच आपलं नॉर्मल घेतलं आहे आम्ही, दरवेळेस घेत होते. हे बटाटा, हे इथं कढीपत्ता, हे कांदा आणि हे टोमॅटो मीडियम साईजमध्ये कापून घेतले आम्ही. आणि हे बघा, आता हे तांदूळ घेतलेत, हे ह्याला धुवून घेणार आहेत आम्ही. आणि इथं पाणी पण टाकलं आहे आम्ही गरम करायला. हे पाणी गरम करण्यासाठी टाकले आहे आम्ही. आणि ह्या इथं वहिनी ह्या करणार आहेत खिचडी आणि ह्या त्यांच्या हाताखाली सामान देणार आहेत. हे बघा, आम्ही कढई ह्याच्यामुळं ठेवली पाण्याची, लवकर होती खिचडी. गरम पाणी केलं की तुम्हाला वाटलं ठेवा, नाही तर नका ठेवू. हे बघा, हे टाकले मध्ये तेल, जिरे, आणि त्याच्यावरून टाकलं थोडं कांदा. हे त्याच्यावर टाकला कढीपत्ता आणि हे मिरची टाकली, कढीपत्ता टाकला. आता मोठा चिरलेला कांदा, हे ह्याच्यानंतर टाकायचं. हे हलवून घ्यायचं आधी नीट. आणि ह्याच्यानंतर पुन्हा मग आपल्याला बाकीचं उरलेलं सामान टाकायचं. हे बटाटा टाकल्याच्या झाल्यानंतर टाकायचं थोड्या वेळानं आपल्याला लगेच टोमॅटो. हे ह्याला आधी मिक्स करून घ्यायचं नीट. हे टाकायचं आता टोमॅटो ते टाकलं ना, तर मग ते झालं की लगेच मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा मग आपले तांदूळ धुवून घ्यायचे. हे तांदूळ नीट धुवून घ्यायचे स्वच्छ. हे इथं एका साईडला वहिनी तांदूळ धुतात आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या वहिनी मिक्स करतात सामान टाकलेलं. आता टाकायचे आपल्याला हळद तुमच्या अंदाजाने घ्या, आम्ही थोडी टाकणार आहे. हे बघा, हळद टाकल्याच्या नंतर ह्याला पण मिक्स करून घ्यायचं नीट मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यानंतर टाकायचं आपले मसाले. आम्ही वाटणची खिचडी करणार आहोत. तुम्हाला चटणी वाटली चटणी पण करा तुम्ही, चटणी टाकून पण. हे बघा, त्याच्यानंतर घरकुर आणि अंबारीचा मिक्स मसाला, घरकुल आणि अंबारीचा मिक्स मसाला त्याच्यात टाकायचा. आणि आम्ही थोडी तिखट करणार आहे खिचडी. हे बघा, कोथिंबीर टाकायची थोडी राहिलेली, त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. झाल्याच्या नंतर खिचडी वरून. हे पाणी पण गरम झाले आपलं, ते आता मदत टाकणार आहेत. आणि त्याच्यानंतर टाकणार आहेत तांदूळ. हे मसाला टाकून घ्यायचा आधी, सगळा मसाला टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याला पण मिक्स करायचं. हे बघा, ह्याला मिक्स करून घ्यायचं नीट. हे नीट मिक्स झाले. आता हे तांदूळ आणि पाणी टाकायचं आपल्याला. हे तांदूळ टाकायचे मधात टाकले आणि आता त्याच्यावरून पाणी पण टाकले आहे आम्ही. आणि ह्याला आता थोड्या वेळ लेतले 5 ते 7 मिनिट ठेवायचं फुल गॅसवर. आणि मी तुम्हाला बाहेरून दाखवतो कसे. हे बाहेरून एक आमच्या किचनच्या बाहेरून हे आंब्याचं झाड आहे आणि साईडचं तर काय दिसत नाही. हे बघा, लयच भारी वास सुटला बघा. ह्या इथं वहिनी सगळे भांडे
धुवून टाकायले जेवढे खरकटे झाले तेवढे. हे इथं मम्मी वहिनी आणि हे इथं दुसऱ्या वहिनी. आम्ही सगळे बसलोत आता थोडा वेळ आणि मी इथं चाललोय बघा आता टाईमपास असंच. खिचडी व्हायली तोपर्यंत आमच्या इथं एक मोठा दगड आहे त्याच्यावरी. आता वरी दगडाच्या वरी बसून थोड्या वेळ बसणार आहे मी. हे केवढा मोठा दगड आहे बघा तुम्ही. हे बघा केवढा मोठा दगड आहे. हे मागणं असं घर आहे आमचं मागून. हे बघा साईडचा घराच्या साईडचा व्ह्यू आमच्या कसला हिरवागार असते पाऊस पडल्यावर. आणि हे इथं मी खाणार आहे बघा आता पापडी आणि शेंगा. टाईमपास आपलं थोड्या वेळ खिचडी होईपर्यंत. हे बघा हे खातो मी थोड्या वेळ आता खिचडी ते होईपर्यंत. झाली खिचडी पण. हे बघा आणि मी जाणार आहे तिथंच बसतो मी जाऊन डबल. हे बघा मी केळीच्या पानावर खायलोय. कसं आहे ताट माझं. हे बघा हे आलू वरी आणि हे बघा माझं ताट कसले भारी वाटायले. करतो आता जेवण. खिचडी तर एकदम भारी झालती बघा. तर चला मग जातो. बाय.